महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला या खास गोष्टी अर्पण करा, तुमचं भाग्य उजळेल। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री। देवांचे देव महादेव आणि पार्वती देवी यांचा शुभविवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता। महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा दिवस आहे। या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा केली जाते। मंडळी, महाशिवरात्रीचे असे कोणते उपाय करायचे आहेत, ते उपाय केल्याने आपल्याला महादेव पार्वती यांचा आशीर्वाद तर मिळेलच, पण आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांतताही लाभेल। असे काही आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय करायचे आहेत। ते उपाय कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण खूप पवित्र मानला जातो। महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला संपूर्ण देशभरात साजरा केला जातो। मान्यतेनुसार पार्वती देवीच्या कठोर तपश्चर्येनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह शंकर भगवान यांच्याशी झाला। त्यामुळे महाशिवरात्री हा दिवस शंकराच्या उपासनेसाठी सर्वात मोठा मानला जातो। हिंदू धार्मिक मान्यतेनुसार व श्रद्धेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महादेवाची योग्य पद्धतीने आराधना आणि पूजा करावी। या दिवशी उपवास आणि महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते। यासोबतच असे मानले जाते की जर या दिवशी शंकर भगवान यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात, ज्यामुळे जीवन आनंदाने भरलेले राहते, तसेच भाग्य देखील उजळते। महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तसेच आपण महाशिवरात्रीला महादेवांना कोणता नैवेद्य दाखवावा याविषयी पण माहिती जाणून घेणार आहोत। महादेवाला महाशिवरात्रीनिमित्त या गोष्टी करा अर्पण। खीर किंवा खवा बर्फी। महादेव यांना पांढरा रंग खूप आवडतो। अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर महादेव यांना साबुदाणा किंवा मखानापासून बनवलेली खीर अर्पण करा, यामुळे महादेव प्रसन्न होतात। या दिवशी देवाला खवा बर्फी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते। तसेच फळ, दूध, दही, तूप, मध हे पण महादेवांना आवडतं आहे। थंडाई। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला थंडाईचा प्रसाद अर्पण करा। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष प्यायल्यानंतर भगवान शंकराचे शरीर खूप जळू लागले। त्यांच्या शरीराची जळजळ कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना थंडाई अर्पण केली। तेव्हा थंडाई प्यायल्याने भगवान शंकर त्यांना शांत वाटले असे सांगण्यात येते। आता नैवेद्यामध्ये खव्याची खीर। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला खव्याची खीर प्रसाद म्हणून अर्पण करा। मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जर शंकराच्या पिंडीजवळ खव्याची खीर अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात। तर खव्याच्या खीरीमध्ये थोडंसं दूध, ड्रायफ्रूट्स, गूळ याची खीर बनवून महादेवांनाही अर्पण करायची आहे। शमीपत्र आणि धतुऱ्याचे फूल। महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेदरम्यान महादेवाला शमीपत्र आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करा। तसेच या दिवशी तुम्ही धतुऱ्याचे फळ पण अर्पण करा। पंचामृत। पूजामध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर पंचामृत अर्पण केले तर पूजा यशस्वी होते असे मानले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी जप, मंत्र, तप यालाही खूप महत्त्व आहे। आपण जेवढे जप, मंत्र, तप करू तेवढे आपल्याला महादेव प्रसन्न होतात। शिवरात्री मंत्रोपचार जप करण्यासाठी उत्तम दिवस। शिवरात्री रुद्राभिषेक करून साजरी केली जाते। शिवलिंगावर जल, दूध, दही, मध, गुलाब पाणी आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्रपठण करावे। तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा आपण वैदिक मंत्राचे पठण करतो तेव्हा हे मंत्र वातावरणात मोठे बदल घडवतात। वातावरण शुद्ध होते, सकारात्मकता वाढते, वाईट कर्मांचा नाश होतो आणि निसर्ग उत्सव साजरा करतो। म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी हजारो वर्षापासून रुद्रपठण केले जाते। वेळेवर पाऊस पडू दे, उत्तम पिके येऊ देत, आयुरारोग्य, धनधान्य, ज्ञान आणि मुक्ती प्राप्त होऊ दे या प्रार्थनेसह रुद्राभिषेक केला जातो। शिवतत्वाशी संधान स्थापित व्हावे यासाठी रुद्राभिषेक केला जातो। महाशिवरात्री उपवास कसा करावा, आहारामध्ये काय घ्यावे हे आपण जाणून घेऊया। शिवरात्री उपवासाचा दिवस आजच्या दिवशी कमी आणि हलका आहार घेणे आणि जास्तीत जास्त ध्यान करण्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात।
असा पुरातन काळापासून विश्वास आहे. जसे स्पंजमध्ये पाणी, रसगुल्ल्यामध्ये पाक मुरलेला असतो, तसे आपले शरीर आणि मन शिवतत्वामध्ये विसावते, तेव्हा छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा विनासायास पूर्ण होतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे इतर दिवशी घडत नाही. ज्या क्षणी हृदय खुले आणि मन शांत असते, प्रार्थना पूर्ण होतात. सामान्यतः लोक हलका आहार, फळे खाऊन उपवास करतात. निरंकार उपवास करावा असं काही नाही. फळे तसेच पचायला हलका आहार घ्यावा आणि रात्री ध्यान करावे. रात्रभर ध्यान करणे गरजेचे नाही, तर काही काळ ध्यान करा. कठीण आणि अवघड गोष्टी करायच्या नाहीत. आपल्या शरीराला जे सहज शक्य होईल अशा गोष्टी कराव्या. महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्री वात शुद्ध तुपामध्ये भिजवून शिवशंकराच्या समोर लावावी. महाशिवरात्री वात करणं नाही झाली तर 108 वाती तुपामध्ये भिजवून त्याही तुम्ही लावू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण करावे. जर तुम्हाला हे पारायण एका दिवसात करणं नाही झालं किंवा तुम्हाला एका दिवसामध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही हे पारायण 7 दिवस करू शकतात. जर एका दिवसात शक्य झालं तर तुम्ही 1 दिवस पण करू शकता. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत, तर रोज तुम्ही 2-2 अध्याय घेऊ शकतात. शिवलीला अमृत ग्रंथ पारायणाचे वाचन कधीपासून सुरुवात करावी आणि त्याची सांगता कधी करावी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. शिवलीला अमृत ग्रंथ पारायण हे स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. आता हे पारायण कधीपासून सुरू करायचं, तर यावर्षी खूप छान योगायोग जुळून आलेला आहे. बघा, 9 फेब्रुवारीला आहे सोमवार, तर आपण रोज 2-2 अध्याय घेणार आहोत. आपण 9 तारखेला शिवलीला अमृत ग्रंथ पारायणाला सुरुवात करायची आहे आणि रोज 2 अध्याय घ्यायचे आहेत. तर आपण 9 तारखेला 2 अध्याय घेतले तर आपलं 15 तारखेला म्हणजेच महाशिवरात्रीला पारायण हे संपूर्ण होतं. जर तुम्हाला एका दिवसात हे पारायण शक्य असेल तर तुम्ही एका दिवसात पण करू शकता. आपल्याला 9 ते 15 या 7 दिवसामध्ये आपलं हे पारायण संपूर्ण होतं. शिवलीला अमृत ग्रंथ पारायण वाचन नियम व अटी. नंबर 1, हा ग्रंथ स्त्री पुरुष दोघेही वाचू शकतात. नंबर 2, हे पारायण 7 दिवसात पूर्ण करायचे. नंबर 3, रोज 2 अध्याय घ्यायचे. नंबर 4, पारायण हळू आवाजात म्हणायचे, पण मनातल्या मनात नाही, थोडासा आवाज आला पाहिजे. 5, जेवढे होईल तेवढे या ग्रंथाचे वाचन सकाळीच करायचे आहे, 12च्या अगोदर. नंबर 6, पारायणाच्या वेळी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मध्य मांस यांना स्पर्शही करू नये. नंबर 8, पहिल्या दिवशी संकल्प करावा, हे महादेवा, माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या. नंबर 9, दररोज वाचण्याच्या अगोदर ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव हा मंत्र 108 वेळा म्हणावा. नंबर 10, आणि सर्वात महत्त्वाचं, पारायण समाप्तीच्या दिवशी महाआरती आणि महानैवेद्य करावा. महाशिवरात्री असल्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, फळ हे दाखवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा दही भात हा शिवशंकर पार्वती यांना दाखवावा. तर हे या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण काळात नियम पाळायचे आहेत. महाशिवरात्रीला आपण काय करायचे, काय करू नये किंवा महाशिवरात्रीचे पारायण कसे करायचे याविषयी मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.